नमस्कार, मी दीपाली शिंदे तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे। आज आपण बघणार आहोत मस्त असा रवा मेदू वडा कसा बनवायचा ते। चला तर मग आपण इथे रेसिपीला सुरुवात करणार आहोत। अत्यंत सोप्या पद्धतीने आणि कमीत कमी जिन्नस लागणार आहेत। अगदी 2 ते 3 जिन्नस पासून फक्त आपण मस्त असा अगदी खुसखुशीत असा रवा मेदू वडा बनवणार आहोत। आपण एक साधारणतः एक तांब्याभर पाणी घालणार आहोत। एका कढईमध्ये मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि यामध्ये घालायचं आहे चिली फ्लेक्स। तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही यामध्ये लाल तिखटचा किंवा आणखी काही चवीनुसार वापर करू शकता। आणि यामध्ये मी घालणार आहे आता 1 वाटी रवा। छान असा रवा हा मस्त शिजवून घ्यायचा आहे, अगदी घट्ट बनवून घ्यायचा आहे बघा। एक 3 ते 4 मिनिटात पूर्ण असा मस्त घट्ट रवा बनला जातो, छान असा शिजलाही जातो बघा। अगदी पौष्टिक असा आणि अगदी कमी वेळात बनणारी ही रेसिपी आहे बघा। आणि खायला तर अगदी जबरदस्त टेस्टी लागते। अशाच प्रकारे आपला रवा बघा हा पूर्ण आटत गेलेला आहे। परफेक्ट असं आपलं हे बॅटर याचं तयार होत आहे बघा। मस्त पूर्ण आटरत गेलेलं आहे बघा ते आता छानपैकी। मी कमी गॅसवरच हे बनवत आहे। मस्त आपल्याला जसा मेदू वड्यासाठी पाहिजे अगदी परफेक्ट असं मिश्रण येते त्याचं तयार झालेलं आहे बघा। तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही यामध्ये खूड मिरच्याचाही वापर करू शकता। आता मी एका भांड्यात हे काढून घेतलेलं आहे, छान असं थोडंसं थंड करून घेतलेलं आहे। आणि आता आपण त्यामध्ये एक साधारणतः छोटी वाटीशी तेल घालून छान असं मळून घ्यायचं आहे। मस्त असं मऊसर येथे मी मळून घेतलेलं आहे बघा, परफेक्ट। आता याचे छान असे एका साईजचे मस्त असे छोटे छोटे वडे बनवून घ्यायचे आहे। अगदी कमी वेळात ही रेसिपी बनते बघा आणि खायलाही खूप टेस्टी लागते मस्त अशी। अशा प्रकारे छान असा गोल आकार देऊन त्याला वड्याचा आकार येथे आपण देणार आहोत। अशा प्रकारे परफेक्ट तुम्ही बघू शकता अगदी मस्त असा वड्याचा आकार येथे आलेला आहे, मस्त। आणि अशाच प्रकारे आपण सर्व वडे येथे बनवून घ्यायचे आहेत बघा। छान असा आकार देऊन तेल लावून घ्यायचं आहे हाताला, जेणेकरून आपला जो रवा असतो तो हाताला चिकटत नाही। तसाही तो शिजल्यामुळं एकदम परफेक्ट असं त्याचं बॅटर तयार होतं आणि ते हाताला चिकटत नाहीच। परफेक्ट मस्त। आणि आता सर्व वडे आपण इथे तयार करून घेतलेले आहेत बघा। येथे मी ठेवलेलं आहे तेल तापण्यासाठी, अगदी जास्त फुल हीटवर आपल्याला हे वडे तळायचे आहे बघा। तेल हे अगदी कडक तापलेलं पाहिजे। जर तेल कमी तापलेलं असेल तर ते वडे हे विरघळले जातात, त्यामुळे त्याला फुल गॅस लागतो। मस्त तुम्ही बघत आहात एकदम छान असे आपले वडे तळत आहेत, परफेक्ट। आणि अशा प्रकारे आपले वडे हे मस्त तयार झालेले आहेत। सर्व वडे हे अशाच प्रकारे तळून घ्यायचे आहेत आणि मस्त एक कुठल्याही चटणीसोबत किंवा खाऊ शकता तुम्ही।